आज मी बनवत आहे मेणबत्तीपासून फ्लॉवर ट्री। तर त्यासाठी ह्या ट्री शेप सारख्या दिसणाऱ्या काड्या मी एक एक जमा करून आणलेल्या आहेत। कॅन्डलला तोडून त्याला मेल्ट करून घ्यायचं। आणि त्यामध्ये थोडा कलर मिक्स करायचा, आपल्याला जो हवा असेल तो। थोडं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर प्रोसेस सुरू करायची। हे सर्व करताना माझे हात खूपच वाजले। तुम्ही कराल तेव्हा लक्ष देऊन करा। जी ट्री मी कॅन्डल पासून बनवत आहे हे पूर्ण वेस्ट ऑफ टाइम आहे, कारण त्याला थोडा जरी धक्का लागला तर ते खराब होऊन जाते। त्यामुळे जिथे धक्का लागत नाही अशा जागी ते ठेवावं लागतं, एकदम शो पीस टाइप। हे जे मी कॅन्डलच्या लिक्विडमध्ये हात टाकून करत आहे हे पूर्ण वेस्ट आहे, कारण ते चिपकत व्यवस्थित बिलकुल नाही, तुटून जाते। आणि तसं करायला खूपदा मेल्ट करावं लागतं। एवढं वेळ करून सुद्धा छान फुलं तयार होत नाही। त्यापेक्षा हे डायरेक्टली पाण्यामध्ये टाकून जशी मी प्रोसेस करत आहे सेम तशी करून यामध्ये फ्लावर्स लुक खूप छान येतो। आणि बघा मी करत आहे पण आणि हात सुद्धा जास्त भाजत नाही, यामध्ये डायरेक्टली पाण्यामध्ये डीप होतं। आणि त्यानंतर कुठल्याही गमने आपण याला चिटकवू शकतो। फेविकॉलने लवकर चिटकत नाही आहे, त्यामुळे मी दुसरा ग्लू यूज केला आहे। म्हणजे ग्लू गन असते त्याने लगेच चिटकतं। जी प्रोसेस मी करत होती त्यामध्ये फ्लावर्स लुक येत नव्हतं, आता फ्लावर्स लुक दिसत आहे। दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते। तर मग आपलं फ्लावर ट्री रेडी आहे, बघू शकता खूप छान दिसत आहे। पण धक्का जरी लागला तर तुटून जातो, त्यासाठी व्यवस्थित जागी ठेवावं लागेल। हे ट्री बनवण्यासाठी जवळजवळ 3 ते 4 तास वेळ लागलेला आहे। आधी जे बनवलं होतं त्यामध्ये फ्लावर्स लुक येत नव्हता, म्हणून मी नंतर परत हे बनवलेलं।